Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video, we are going to learn ninth standard semi-English lesson, The Fall of Troy Part 1. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Fall of Troy Part 1 शिकणार आहोत. Let's get started. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. तर मित्रांनो इलिड किंवा द इलिड इज अ स्टोरी ऑफ इलियम. इलिड ही इलियम किंवा ट्रॉयची स्टोरी आहे. ट्रॉयची गोष्ट आहे. अ रिच ट्रेडिंग सिटी, जे की एक खूप श्रीमंत व्यापारी शहर होतं. इन एशिया मायनर नियर नॅरो सी. नॅरो सी जवळ, एशिया मायनर जवळ ते शहर होतं. दॅट लीड्स फ्रॉम एगियन टू ब्लॅक सी. एगियन पासून ब्लॅक सी पर्यंत पसरलेलं होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हे शहर दोन्हीही दृष्ट्या, कॉमर्स म्हणजे व्यापारी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, दोन्हीही दृष्ट्या अतिशय चांगल्या जागी वसलेलं होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. शहराच्या समोर समुद्र होता, ज्यातून ट्रॉय मधले जहाज ये जा करायचे. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन, आणि आपल्या बरोबर ते सामान आणि ग्रेन्स म्हणजे धान्य याची ने-आण करायचे. ॲट द बॅक रोज द हाय पीक्स ऑफ माउंट इडा. आणि शहराच्या मागे मोठमोठे उंच माउंट इडाचे पर्वत होते. माउंट इडा नावाचे पर्वत होते. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स, ज्यांच्यामधून अनेक नद्या आणि झरणे वाहायचे. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. अशा प्रकारे या हिल्सच्या मधली जी व्हॅली होती, दऱ्याखोऱ्या होत्या, त्या अतिशय वेल वॉटर्ड होत्या, म्हणजे पाण्याची कुठलीही कमी नव्हती, आणि फर्टाईल म्हणजे सुपीक सुद्धा होत्या. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल fields अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द meadows, while ships fed ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि तिथल्या फर्टाईल फील्ड्स म्हणजे सुपीक जमिनीमध्ये, शेतीमध्ये कॉर्न म्हणजे मक्का पिकायचा. त्यानंतर तिथल्या रिच ग्रास म्हणजे अतिशय छान असं जे गवत होतं, त्यावर कॅटल्स फीड करायचे, गुरंढोरं चरायचे. आणि जे हिल्सचे स्लोप होते, पर्वतांचे स्लोप्स होते, त्यावर त्यांच्या बकऱ्या चरायच्या. अशा प्रकारे ते एक समृद्ध शहर होतं, आणि त्या शहरामध्ये लोक सुद्धा अतिशय समृद्ध होते. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल. आपल्या शहराच्या भोवती ट्रॉय मधल्या लोकांनी एक मजबूत भिंत बांधली होती. सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. जेणेकरून कुठलाही शत्रू समुद्रामधून त्यांच्यावर अटॅक करू शकणार नाही. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. ती भिंत एवढी रुंद होती की लोक त्यावर उभे राहू शकत होते आणि चालू शकत होते, बसू सुद्धा शकत होते. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज. त्या भिंतींचे मोठमोठे दरवाजे दिवसभर उघडे असायचे, आणि लोकांना वाटेल तेव्हा लोक समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकत होते, आणि जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा परतही येत होते. बट इन टाइम ऑफ वॉर द ग्रेट्स वुड बी क्लोज. पण जेव्हा वॉर असायचं, वॉर म्हणजे युद्ध असायचं, तेव्हा हे जे दरवाजे असायचे हे बंद असायचे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि मग ते शहर एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे बनून जायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. आणि सर्व प्रकारच्या अटॅक्स पासून, सर्व प्रकारच्या हल्ल्यांपासून सुरक्षित व्हायचं. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. आणि अशा प्रकारे ते शहर आपल्या भोवती असलेल्या भिंतींमुळे आणि आपल्या शूर अशा सैनिकांमुळे प्रोटेक्टेड असायचं, सुरक्षित राहायचं. Thus Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. अशा प्रकारे ट्रॉय एक अतिशय मजबूत शहर होतं. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स, आपल्या भिंतींमुळे खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षित होतं. आणि स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स, आणि आपल्या शूर सैनिकांनी सुद्धा त्या शहराला चांगल्या प्रकारे डिफेंड म्हणजे सुरक्षित ठेवलेलं होतं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस had declared war against the Trojan. पण ग्रीसमधले जेवढेही राजे होते आणि मोठमोठे नायक होते, त्यांनी ट्रोजन्सच्या विरोधात वॉर म्हणजे युद्धाची घोषणा केली. बिकॉज
Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of Greek king Menelaus, to elope with him. त्यामागे कारण असं होतं की पॅरिस जो की ट्रॉयचा प्रिन्स होता, राजकुमार होता, त्याने हेलन जी की ग्रीक किंग मेनेलियसची वाईफ होती, तिला परस्यूड केलं, तिला आपल्या बरोबर पळवून आणलं. म्हणजे तिला म्हणवून आपल्या बरोबर त्याने पळवून आणलं, टू एलोप विथ हिम. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि तो तिला घेऊन जो आहे तो ट्रॉय मध्ये आला. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन द ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनेलियस. पॅरिसने मेनेलियस सोबत जे चुकीचं केलं होतं त्यासाठी सर्व ग्रीक्स जे आहेत त्यांना रिवेंज घ्यायचा होता, त्यांना बदला घ्यायचा होता, सूड घ्यायचा होता. ते सेल टू ट्रॉय अँड लेट सीज टू द सिटी. अशा प्रकारे सर्व ग्रीक्स समुद्रमार्गे ट्रॉय मध्ये आले आणि त्यांनी शहराच्या भोवती सीज म्हणजे वेढा टाकला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. दुसरीकडे ट्रोजन्सनी पण चांगला लढा दिला आणि तो वेढा, ती सीज जवळपास 10 वर्षापर्यंत चालली. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सीज डिड नॉट एंड. फायटिंग रोजच होत होती, लढाई रोज होत होती, पण तरीही वेढा काही संपायचं नाव घेत नव्हता. ऑन द अदर हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एकीकडे ग्रीक्स शहराला जिंकू शकत नव्हते. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसरीकडे ट्रोजन्स सुद्धा त्या ग्रीक्सला जाण्यासाठी भाग पाडू शकत नव्हते, तिथून निघून जाण्यासाठी भाग पाडू शकत नव्हते. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट अँड शिप. रोज आपल्या गेट्स मधून ट्रोजन्स बाहेर यायचे आणि आपल्या टेंट्स मधून, छावणीमधून आणि जहाजांमधून ग्रीक्स बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि रोज त्यांच्यामध्ये लढाई व्हायची. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. कधी कधी त्यांच्या मध्ये दोन आर्मीज मध्ये, दोन्हीकडच्या आर्मीज म्हणजे सैनिकांमध्ये युद्ध व्हायचं. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाइट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. तर कधी कधी फक्त दोन नायकांमध्ये, दोन हिरोज मध्ये सिंगल फाइट व्हायची, एकेरी लढत व्हायची. समटाइम्स द ट्रोजन हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. कधी कधी वाटायचं की ट्रोजन्स जे आहेत ते जिंकणार आहेत, कधी वाटायचं की ग्रीक्स जिंकणार आहेत. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही फायटिंग चालूच होती, कोणाही एकाकडून निकाल लागत नव्हता. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ वॉर. त्या युद्धाच्या दरम्यान दोन्हीकडचे मोठमोठे हिरोज, मोठमोठे नायक मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अचिल्लिस. आपल्या शहराचं 9 वर्ष नेतृत्व केल्यानंतर आणि आपल्या शहराला 9 वर्ष डिफेंड केल्यानंतर जो शूर हेक्टर होता तो अचिल्लिस कडून मारला गेला. होम नन कुड रेजिस्ट. आणि अचिल्लिस असा होता ज्याला कोणीही मारू शकत नव्हतं. बट अचिल्लिस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉइझन एरो. पण नंतर अचिल्लिस सुद्धा मारला गेला, तो एका विषारी बाणामुळे. दॅट एंटर्ड हिज हील. जो त्याच्या हील मध्ये, त्याच्या टाचेमध्ये घुसला होता. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. त्याच्या शरीराचा एकमेव भाग जिथे तो जखमी होऊ शकत होता, तिथे त्याला बाण लागला आणि तो सुद्धा मेला. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉइझन एरो. नंतर स्वतः पॅरिस सुद्धा मेला आणि तो सुद्धा विषारी बाणामुळेच मेला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वेअर लॉन्जिंग टू सी देअर होम्स अगेन. एकीकडे ट्रोजन्स जे आहेत इतके वर्ष आपल्या शहरात बंद राहिल्यामुळे आता कंटाळले होते, थकून गेले होते. आणि दुसरीकडे ग्रीक सुद्धा आपल्या घरदार सोडून इकडे युद्ध लढत होते, त्यामुळे आता त्यांना पुन्हा घरी जायची आस लागलेली होती. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही मागे कोणी हटत नव्हतं आणि युद्ध सुरूच होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता फर्स्ट पार्ट ऑफ द फॉल ऑफ ट्रॉय. आय होप तुम्हाला सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.